डाळाला असं मस्तपैकी 3 ते 4 असं सिट्या काढून घ्यायचे आणि गरम पाणीमध्ये डाळ मस्त तेल लावून थोडेसे टाकायचं. मग डाळ मस्त असे शिजले जातात. हे बघा, अशा प्रकारे डाळ फुटले पाहिजे. असं डाळ शिजले. आता मी हे जे पाणी आहे ते एक चाळणीमध्ये काढून घेणार. खाली टोप ठेवायचा. सगळे डाळ घालायचं. डाळाच्या खाली जे पाणी राहणार ना त्याची आपण आमटी बनवायची, कट्ट्याची आमटी. मग याला आता आपण 10 मिनिटं असंच ठेवणार. तिथपर्यंत असं गुळ काप. 10 मिनिटं झालेत. मी रिटर्न त्याच कुकरमध्ये हे डाळ घाल. स्लो गॅसवरती डाळ ठेवायचं. गुळ आहे त्याच्यामध्येच ॲड करायचं. असं चांगलं फिरवायचं. तसंच फिरवतच राहायचं. अजिबात डाळ खाली करपायला नाही पाहिजे आणि गूळ वितळला पाहिजे. मी ह्याच्यामध्ये गूळ टाकतानाच थोडंसं इलायची पावडर पण ॲड केली आहे. तुम्ही स्किप पण करू शकता, इलायची पावडर पण टाकू शकता. डाळाच्या सोबत गूळ पण असं पिघळायला पाहिजे. जसं एक आवाज येतो ना असं एकदम बारीक, तसं. तर हे पूर्ण असं पुरण टाईप व्हायला पाहिजे. मी दाखवते तुम्हाला. डाळ खाली करपला नाही पाहिजे. हे बघा, गूळ पिघळायला चालू केलंय. बघताय तर ना, हे जे गूळ आहे ते सगळं पिघळलं पाहिजे. हे बघा, डाळामधून गूळ सगळं पिघळलंय. जे अजून थोडंसं आहे ते पण पिघळते आणि असं थोडंसं असं पाणीसारखं झालंय एकदम गूळ. आता ह्याला आपल्याला घट्ट करायचं आहे. तुम्ही जेवढं घट्ट करणार तेवढ्या पोळी चांगल्या येतील. तर ह्याला अजून आपण थोडंसं मंद गॅसवरच, एकदम स्लो गॅसवरच ह्याला घट्ट करायचं आहे. आता मी ह्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैद्याचं पीठ चांगलं आपल्याला मिळून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि जर हळद तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. सॉफ्ट मिळून घ्या. प्रकारे पीठ मिळायचं तुम्हाला असं पूर्ण असं. हे बघा, आता काय करायचं, थोडंसं तेल घालायचं आणि पिठाला चांगलं पैकी मिळून घ्यायचं. एकदम मसळून मिळायचं एकदम पीठ. असं प्रकारे मिळायचं आणि त्याच्यानंतर आता तेल घालून त्याला मिळून घ्यायचं. हे बघा, पिठाला पूर्ण असं मी मिळून घेतलं. बघा, अख्खं पीठ पूर्ण असं हातात उचलतं. म्हणजे असं मिळायचं पीठ पूर्ण एकदम पातळ. आणि थोडंसं तेल घालून ह्याला मस्तपैकी मसाज करून घ्यायचं पिठाला, आपटून पूर्ण. आता ह्याला आपण रेस्टसाठी सोडू एक अर्धा तास पिठाला मस्तपैकी असं झाकून ठेवायचं. एक प्लेट नाही तरी टोप काय पण पूर्ण असं झाकून ठेवायचं. पण असं ड्राय पाहिजे एकदम. मी चाळणी करून घेतलंय आणि आम्ही मिळलेलं पीठ मस्तपैकी रेस्ट झालंय. पीठ घ्यायचं. हे बघा, छोटंसंच एक गोळा घ्यायचा हातात आणि त्याला असं पसरवायचं. असं एक असा थोडासा गोळा घ्यायचा पुरणाचा आणि त्याच्या आतमध्ये असं ठेवायचं आणि ते गोळ्याला असं पॅक करून घ्यायचं. थोडं हाताला तेल लावून पॅक करायचं. हे तेलाच्या पोळ्या आहेत. पिठाच्या पण पोळ्या करतात, पण आमच्याकडे तेलाचेच पोळ्या जास्त खातात कर्नाटकमध्ये. मग असं खाली पण थोडंसं तेल लावून त्याला थोडंसं हाताने असं पसरवून घ्यायचं. बेलण्याने एकदम हळूहळू लाटायचं, जेणे तो पोळी फाटायला नाही पाहिजे. हे बघा, असं एक पातळ आणि मोठी अशी पोळी लाटून घेतली आम्ही.
तव्यावर असं थोडंसं तेल मारायचं, त्याला असं उलटा करून पोळी तव्यावरती सोडायची. सगळ्या बाजूनी पोळी असं कलर चेंज करतं, असं व्हाईट असतं ना तसं कलर चेंज करायला पाहिजे, मग तवा पलटी मारायची. हे बघा असं हाताने. तुम्हाला जर हाताने नाही जमत असेल तर असं उलतान पण असतं, त्याच्याने पण पलटी करू शकतात, कारण हात भाजतं. अशी टम्म करून पोळी फुगते. बघा असं थोडंसं चांगल्यापैकी भाजून घ्यायचं, गोल्डन सारखं, मग असे पोळी होतात. तुमच्याकडे कसे पोळी बनवतात ते कमेंट करा.